21 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर. आता 1999 रुपयात 2 चष्मे. सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध. प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज. नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी. सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध. विनम्र आणि तत्पर सेवा. ठिकाण संदेश चष्माघर. गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 37 41 74. हे नुकसान बघा तुम्ही, नुकसान बघा. हे आज किती नुकसान आहे. आज हे बघा, धंदे नाही, काय करायची तळमळ पहा तुम्ही आमची. ही तळमळ पहा तुम्ही आमची. काय करायचंय, रोजचं नुकसान आहे. आज तुम्हाला दिसतंय अकोलेमध्ये छोट्या व्यावसायिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपंचायतीच्या विरोधात संताप व्यक्त केलाय आणि प्रश्न न सुटल्यास 13 जानेवारीला आमरण उपोषणाचा इशारा दिला. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपंचायतीनं आम्हाला विस्थापित करत आमची अतिक्रमण म्हणून आमचा व्यवसायच बंद पाडलाय. तर दुसरीकडे नगरपंचायत पदाधिकाऱ्यांनी शब्द दिलाय की बाजारतळाचं काम पूर्ण झाल्यावर सर्व व्यावसायिकांचे व्यवसाय पूर्ववत होतील. मात्र 31 डिसेंबरला सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अकोले नगरपंचायतीनं आमचे सुरू असलेले व्यवसाय बंद करून साहित्याची जप्ती केली. आमचं उदरनिर्वाहाचं साधनच हिरावल्यामुळं आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही, असं म्हणत अकोलेकरांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपंचायतीच्या विरोधात तयार केलेला माल रस्त्यावर फेकून संताप व्यक्त केला. 31 डिसेंबर 2024 पासून अतिक्रमण हटवलेलं आहे. त्यानंतर नगरपंचायत किंवा PWDने कुठलाही नाही का निर्णय घेतलेला नाहीये. आमचं पुनर्व्यवस्थापन केलेलं नाहीये. जवळजवळ आज 15 दिवस होत आले. आमचं नाही काय सगळ्यांचं पोटपाणी व्यवसायावरती आहे. आमचं काही जास्त असं फिक्स फाउंडेशन नव्हतं, जेणेकरून नाही का आम्ही आमचं सकाळी ठेवायचं, संध्याकाळी घेऊन जायचं. पण त्यांनी डायरेक्ट आम्हाला आदेश दिले की तुम्ही इथे कुठे दुकान लावायचंच नाही. नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये तुम्हाला नाही का आम्हाला तुम्हाला जागा देता येत नाही. इथे फक्त भाजीपाला व्यवसाय करू शकतात, बाकी नाही का कोणाला आम्ही जागा देऊ शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही दुकान लावायचंच नाही, तुम्ही बंद करून तुम्ही तुमचा पर्याय व्यवस्था करू शकता. आमचं इतकंच म्हणणं आहे की आम्हाला नाही का आमचा पोटपाण्याचा प्रश्न आहे. आज ह्या बेसवरती आम्ही जे काही लोन उचललेलं आहे, आमच्या मागे कुटुंब आहेत, आमच्या मागे काही कामगार आहेत, त्यांचा नाही का प्रश्न निर्माण झालेला आहे. आज त्याच्यासाठी नाही का प्रशासनाने आम्हाला नाही का थोडंसं मदत करावी, एवढीच आमची म्हणणं आहे. आणि आठवडे बाजारच्या दिवशी नाही का बाहेरच्या लोकांना तुम्ही फ्रंट देता आणि लोकल लोकांना तुम्ही मागे टाकतायत. काल नाही का गुरुवार होता, कालच्या दिवशी आम्ही प्रत्येक व्यवस्थापनाचा नाही का कारभार पाहिलेला आहे. लोकल लोकांना त्यांनी मागे टाकलं आणि बाहेरचे जे लोक इथे व्यवसाय करायला येतात, आम्ही म्हणत नाही की त्यांनी व्यवसाय करावा नाही, त्यांनी करावा, आम्ही करावं. पण हे जर आम्ही दुसऱ्यांच्या गावामध्ये गेलो तर आम्हाला तिथे नाही का जागा मिळत नाही. त्याच्यामुळे आम्ही बाजार बंद करून आम्ही लोकल नाही का जागेमध्ये आमचं रोजचं नाही का आणून आम्ही स्टॉल उभा करतो. संध्याकाळी आम्ही आमच्या घरी घेऊन जातो. आम्ही काही कुठे फिक्स फाउंडेशन करून ठेवलेलं नाही. आमचं इतकंच म्हणणं आहे की आम्हाला नाही का आमचं उदरनिर्वाह करण्यासाठी काही तुम्ही तरतूद करून द्यावी लवकरात लवकर. अन्यथा आम्हाला सर्वांना नाही का आत्महत्या करावी लागेल. आमच्या मागे खूप जणांचं कुटुंब आहे. आता आमचं आहे काही याच्यामध्ये भेळवाले आहेत, काही पाणीपुरी. माझा स्वतःचा पापड व्यवसाय आहे. माझ्याकडे नाही का 10 महिला कामगार आहेत. काहींचं कापड दुकान आहे, काहींचं पाणीपुरी सेंटर आहे, काही फळवाले आहेत. आमचा सगळ्यांचा विचार. आम्ही काही नाही का इथे फिक्स फाउंडेशन करून ठेवलेलं नाही, जेणेकरून नाही का कुणी येत आणि आम्हाला म्हणतं की तुम्हाला इथे जागा उपलब्ध होणार नाही, तुम्ही तुमचा पर्याय शोधून घ्या. आम्ही बाजार तळावर जे बसत होतो खाऊवाले, पहिला प्रश्न भेळेवाले, वड्यावाले असतील, चप्पलवाले असतील, पापडवाले असतील, सर्व व्यावसायिक आम्ही सगळे विचारानं बसत होतो. परंतु हे म्हणे अतिक्रम काढोस्तोवर तुम्ही उठा, तुम्हाला आम्ही जागा देऊ. परंतु आम्हाला अशी आमची फसवणूक केली की आम्ही उठलो, परंतु त्याने आम्हाला जागा दिली नाही. पण आता असं आहे, आमच्या प्रत्येकाचा विषय असा आहे, कुणावर कर्ज आहे, कुणाचं आरोग्य आहे, प्रत्येकाची अडचण अशी. आम्ही काय मोठी लोक आहे म्हणून आम्ही व्यवसाय करतो असे काही नाही. आमचा संध्याकाळचा प्रश्न आहे. सकाळी आलो तर संध्याकाळी. काल माझं स्वतः बेसन पीठ आणि वडे भजे सगळं मी नगरसेवकालासुद्धा दाखवले की माझा रुपयाचा धंदा झाला नाही. मी माझं व्यक्तीत नाही सांगत, परंतु सगळे एवढे आत्तापर्यंत जसं अतिक्रम उठवले आत्तापर्यंत तारीख तुम्ही बघायची. भेळीवाले, वड्यावाले सगळेच आले त्यांचा व्यवसाय आणि जे आठवडे बाजारला येतात त्या भेळीवाल्यांना जागा फ्रंटला मिळते. आम्ही डेली असताना आम्हाला जागा त्या मुत्रीच्या बाजूला मिळते. म्हणजे याच्यापेक्षा निर्णय नगरपंचायतनं काय घ्यावा. आणि आम्हाला तर लाज वाटते सांगायची. त्यापेक्षा आम्हाला कुठेतरी जागा निश्चित करा आणि पोट भरू द्या. आणि मोदी सांगतात पकोडे बनवा, पकोडे बनवा. आम्ही पकोडे बनवायचे आणि कोणाला द्यायची. आता एकच राहिलं बा, पुलाच्या बाजूला जागा द्यावा आणि बाकीचे आहे का नाही आमलेटवाले असतील, मच्छीमारी असतील,
कारण ते आता सध्या मार्केटला आहे. पण आमच्यावर अन्याय होतोय. पत्रकार लोकांनी सुद्धा नाही तेव्हा भरपूर येतात. पण अशा वेळेस तुम्हाला बोलवायची गरज नाही आली पाहिजे. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आम्हाला चांगल्या ठिकाणी जागा मिळावा आणि आम्ही स्थायिक होऊ, शेड बांधू, शंकाच नका धरू. आम्ही सकाळी आलो, संध्याकाळी घेऊन जाऊ. फक्त आम्हाला तुमचं सगळ्याचं शासनाचं आम्हाला सहकार्य पाहिजे, पत्रकाराचं पाहिजे का. तर आतापर्यंत ओल्या देऊन हे ना 10-12 दिवस झाले सर. हे नुकसान बघा तुम्ही, नुकसान बघा हे आज किती नुकसान आहे. आज हे बघा धंदे नाही, काय करायची तळमळ पहा तुम्ही आमची. ही तळमळ पहा तुम्ही आमची. काय करायचंय, रोजचं नुकसान आहे. आज तुम्हाला दिसतंय हे नुकसान, पण रोजचं नुकसान काय. 10 दिवसापासून आज हे नुकसान चालू आहे आमचं. काय करायचं आम्ही. मराठी लोकांनी धंदे करा, मराठी लोकांनी धंदे करा. कसे करायचे धंदे. मराठी लोकांनी रोजगारी कोणाच्या हवाले करू नका असं म्हणता तुम्ही. या लाईन मध्ये आम्ही 13 तारखेपासून दुकान लावणार आहे. कोणाला काही बोलायचं असेल तर त्यांनी प्रशासनाने आमच्या समोर यावं, एवढंच आमचं म्हणणं आहे. नाही तर आम्ही इथेच आत्मदहन करून टाकू. बँकेला जर वेळेच्या वेळी हप्ते नाही गेले तर ते लोक आमच्यापर्यंत येतात, हप्ते द्या, हप्ते द्या. जर आमचे हप्ते जर गेले नाही तर आम्ही आत्महत्या करू. अहो, जेव्हा तुम्ही अतिक्रमण काढलं त्यावेळेस तुम्ही या गोरगरिबांचा विचार केला का. कोणी पाणीपुरीवाले, कोणी भेळवाले, कोणी कपड्यावाले, ह्या गोरगरिबांचा विचार केला का तुम्ही. नाही केला. आम्ही तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही थांबलोय. आज आम्ही 10 दिवसापासून वाट बघतोय. हे बघा बरं, पाणीपुरी हा माल एवढा जो खराब होऊ राहिला याचा विचार कोण करेल. 10 दिवसापासून आम्हाला आश्वासन दिलं जात आहे की हो तुम्ही या, आम्ही तुम्हाला 10 वाजेला जागा देतो, तुम्ही या 6 वाजेला जागा देतो. आज आम्ही 10 दिवसापासून वाट बघतोय. केवळ वाट बघणार आहे. आज मी कपडेवाली, मी कपडे विकते. आज मी कपडे विकते. मी 2 लाखाचं कर्ज काढलेलं आहे. 2 लाखाचा माल मी इथं घेऊन येते आणि 200 रुपयाचा मी धंदा करते. मी कसे माझं फॅमिलीचं पोट भरायचं, माझे लेकरं शिक्षण करताय. शिक्षणाचा खर्च कसा उचलायचा. आम्ही सगळेजण आम्ही भाड्याने राहतोय. आमचे महिने भरत आलेले, आज आमचे हप्ते आलेले. कसे आज आम्ही हप्ते भरायचे. आमची काही तळमळ तुम्हाला कळते का. आमची तळमळ तुम्ही समजून घ्या. आज आम्ही अंतकरणापासून आज आम्ही जीव तोडून रोज सकाळी 9 वाजेपासून तर आम्ही आज संध्याकाळपर्यंत इथं येऊन जागेची वाट बघतोय. आम्हाला कोणीही जागा देत नाही. रोजच्या आश्वासनं चालले. आता आश्वासनं बंद करा आणि आम्हाला आमचा जो हक्क आहे तो द्या. आज आम्ही अकोल्याचे जे स्थानिक लोक आहे इथले, तर स्थानिक लोकांचा विचार करा. बस आमची एवढीच तळमळीची इच्छा आहे की तुम्ही आमचा विचार करा. 13 जानेवारीपर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही तहसील समोर आमरण उपोषण करू, असा इशारा या व्यावसायिकांनी दिलाय. अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये आम्ही हा व्यवसाय करतोय. अनेकांवर कर्जाचा डोंगर आहे. भाड्याच्या घरात राहून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतोय. आम्हाला या ठिकाणी व्यवसाय पूर्ववत करण्यास परवानगी द्यावी, असं म्हणत नायब तहसीलदार प्रमोद सावंत तसेच पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांना त्यांनी निवेदन दिलंय. यावेळी मनीषा लेंडे, सीमा आढाव, निवृत्ती भालेराव, नवाज शेख, आशिष मुंडे, सदाशिव शिंदे, तेजपाल वघेल, भगवान शेटे, माखन सिंग, बादशाह चौधरी, प्रवीण बोडके, बबन जाधव, शिवाजी शेजवळ यांची हजेरी होती. भारत रेघाटे, सी न्यूज मराठी, अकोले. काय करायचं आम्ही. मराठी लोकांनी धंदे करा, मराठी लोकांनी धंदे करा. कसे करायचे धंदे. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध. तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्च समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753.